मी वेळोवेळी सर कत्तलखाना आला असेल त्यावेळेस आंदोलन केलंय, वीज दरवाढ झाली तेव्हा आंदोलन केले. आमची इथं मी साखळी उपोषण केलेलं आहे. जे आमचे रस्ते असतील, लाईट जाती किंवा कुत्र्यांचा या ठिकाणी उपद्रव जास्त वाढला होता, त्यासाठी मी साखळी उपोषण केले. मी असा एक सामान्य कार्यकर्ता आहे की जो प्रत्येक समस्येसाठी या ठिकाणी उभा आहे आणि रस्त्यावरती आहे. स्कायलाईन सोसायटीला आजही 1 लाखाचं बिल येतं, ऐश्वर्य आम्हाला 13 लाखाचं बिल येतं. आजही आमच्या प्रभागात पाणी विकत घ्यावं लागतं. जर हे नियोजन प्रशासनाचं असेल तर हे नक्कीच कुठंतरी गोंधळ आणि चुकीचा कारभार आहे. जर तुमच्याकडे पाणी अवेलेबल नाही तर तुम्ही मोठ्यांच्या 26 मजल्याच्या बिल्डिंगला परमिशन का देता? आज हजारो लोकांना तिथं आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय दाखले, आभा कार्ड, आयुष्यमान कार्डची सगळ्यांची कामं केलेली आहेत. पक्षाने जरी विश्वास नसला ठेवला तरी जनतेचा माझा विश्वास नक्की आहे. म्हणून माऊली बोराडे हा जनतेच्या सेवेसाठी अपक्ष आहे. नमस्कार, नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहतोय महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खरं तर प्रचार अंतिम टप्प्यात येतोय. खरं तर आज आपण पाहिलं भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 2मध्ये सध्या तिहेरी लढत होतीये. होय, कारण का आत्तापर्यंत तुम्हाला फक्त 2च उमेदवार रिंगणात होते असं तुम्हाला माहिती होतं. परंतु सध्या अपक्ष उमेदवार म्हणून सध्या प्रभाग क्रमांक 2मधून सध्या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. खरं तर ज्ञानेश्वर दत्तू बोराडे हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अपक्ष म्हणून आहेत. सध्या यांचं चिन्ह आहे नारळ. या नारळाच्या चिन्हावरती हे सध्या आता निवडणूक लढवत आहेत. खरं तर हे व्यक्तिमत्व असे गेल्या कित्येक वर्षापासून प्रभाग क्रमांक 2मध्ये अनेकांचे प्रश्न जाणून घेतले, अनेकांचे प्रश्न सोडवले. खरं तर हे एकदम प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि सध्या हेच व्यक्तिमत्व सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जाते. कारण सध्या यांनी वर्षानुवर्ष या प्रभागातलं नेतृत्व केलं आहे. खरं तर अशी एक व्यक्तिमत्व आहे, कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आणि कुठलाही दाग नसलेला हे असं एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर या प्रभागातून सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जाते. त्याच्यामुळं सध्या या प्रभाग क्रमांक 2मध्ये सध्या आता तिहेरी लढत होती आहे. त्यामुळे निश्चितच ही तिहेरी लढत येणाऱ्या जी काही 15 तारखेला जी काही मतदान स्वरूपी जे नागरिक आशीर्वाद देतील तेच 16 तारखेला निकाल कशा पद्धतीनं लागेल ह्या तिहेरी लढतीचा, या सर्व विषयावरती माझ्यासाठी बोलण्यासाठी उमेदवार आहेत. खरं तर ज्ञानेश्वर भाऊ बोराडे. भाऊ, काय सांगाल? खरं तर तुम्ही वर्षानुवर्ष या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे, आज अपक्ष म्हणून रिंगणात आहात, तिहेरी लढत होती आहे, काय सांगाल? सर, मी प्रथमतः आपल्या ठिकाणी स्वागत करतो. मी अपक्ष म्हणून आज प्रभाग क्रमांक 2 आणि क गटातून उभा आहे. माझं चिन्ह आहे नारळ आणि अनुक्रमांक आहे 6. आपण गेले बरेच वर्ष झालं पाहिलं असेल की बोराडेवाडी मुळशी या भागात विकास झालेला नाही आहे. जवळजवळ 30 वर्ष झाले की आमचं मुळशी गाव, बोराडेवाडी गाव हे पालिकेत गेलेले आहे. पण आजही आमच्या इथं एकही गार्डन अवेलेबल नाही आहे किंवा रस्ते डेव्हलप नाही आहे. पाण्याची समस्या आहे. आजही आमच्या भागात या ठिकाणी रात्री 2 वाजता पाणी येतं आहे. आजही तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला इंद्रायणीचं पाणी जे या ठिकाणी अजूनही दिलं जातं, पवनाचं आपल्याला एकही थेंब अजून दिलेला जात नाही. त्याचबरोबर इथं तुम्ही पाहिलं असेल की ट्रॅफिकची समस्या आहे. आज जो माझा फ्लॅटधारक आहे किंवा जो चिखलीकर मुळशीकर जो आहे, तो जो कामावून आला की घरी येण्यासाठी त्याला 1 ते 1.5 तास या ठिकाणी वेळ लागतो आणि त्याच्यानंतर तो त्याच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. ही मोठी आमची या ठिकाणी आता खंत आहे. प्रत्येक चौकात असा एक पण चौक दाखवा तुम्ही की तिथं आमची जर सर 5 मिनिटाला येण्यासाठी इथं अर्धा पाऊण तास प्रत्येक नागरिकाला वेळ वाया घालवतो. हा त्याच्या आयुष्यातला वेळ खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. मी या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे मुद्दे माझे काही महत्त्वाचे आहेत. मी या ठिकाणी ते प्रचाराचे मुद्दे घेऊन मी प्रत्येकाला भेटत आहे. आज जवळजवळ मी 13-14 वर्ष झालं प्रामाणिकपणे काम करतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात भेटत असतो. आमच्या इथं एखादं दुःखद घटना झाली तर माऊली बोराडे हा सर्वांच्या पुढं असतो. फार स्मशान पास काढण्यापासून अंत्यविधी करण्यापर्यंत माऊली बोराडे हा सर्वांसाठी सर्वांच्या सोबत असतो. म्हणून मी माझं एक टॅगलाईन केले की तुमचा आमचा माऊली सर्वांचा. माऊली हा सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे. म्हणून मी सर्व जनतेला आव्हान करतो की पर्याय तुम्ही असा निवडा की तो तुमच्या स्वतःसाठी तुमच्या दारात उभा असेल. तुम्हाला दुसरीकडे 4 वेळा जाण्यापेक्षा तो तुमच्यासाठी 4 वेळा येईल. माणूस तुम्ही असं निवडा की तुम्ही त्याच्या हाताला धरून तुम्ही काम करून घेऊ शकता. असं माझं विजन आहे की सर माझं प्रभाग हे माझ्या इथल्या नागरिकांनी सुचवलं पाहिजे. आज आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रामाणिकपणे सर टॅक्स भरतो आहे. प्रामाणिकपणे हा जो आम्ही तो टॅक्स भरतो आहे ना सर, मुळशीकर एवढे प्रामाणिक आहे ना की तुमच्या माध्यमातून सांगूशी मला वाटतं की या ठिकाणी की मुळशी कर संकलन विभागाला मार्च 2025मध्ये सगळ्यात जास्त कर गोळा झाला म्हणून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे. तर मुळशीकर एवढे प्रामाणिक असेल तर मुळशीकरांना आजपर्यंत PCMCने काय दिलं? आम्ही लाईटचं पैसे देतो, आम्ही पाण्याचे पैसे देतो, आम्ही गॅसचे पैसे देतो, आम्ही कचऱ्यासाठी पैसे देतो. जर PCMCला एवढं देतो तर आम्ही जो टॅक्स भरतो तर त्याचं आम्हाला बेनिफिट काय भेटतं?
आमच्या टॅक्समधून जो बजेट तयार होतं त्याच्यात मुशीला किती निधी भेटला जातो. सर्वसामान्यांच्या नागरिकांसाठी सध्या आता तुम्ही लढणार आहात, झगडणार आहात. सध्या महानगरपालिकेत तुम्हाला जर जायची संधी मिळाली तर हे सगळे प्रश्न तुम्ही सगळे सोडवसाल? नक्कीच आजपर्यंत मी प्रश्न सोडवले सर. आमची इथं वागेश्वर कॉलनी, बोर्डेवाडी, योगीराज कॉलनी या ठिकाणी मी नवीन पाण्याचे लाईन टाकल्यात, नवीन ड्रेनेजचे लाईन टाकल्यात, रस्ते मी या ठिकाणी विकसित केले. पाठपुरावा करू, प्रामाणिक पाठपुरावा केला तर म्हणतात ना की त्याला यश नक्कीच मिळतं. म्हणून मी आजपर्यंत प्रामाणिक पाठपुरावा केला आणि भरपूर काम केले. माझं ऑफिस महाई सेवा केंद्र आहे सर. आज हजारो लोकांना तिथं आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय दाखले, आभा कार्ड, आयुष्यमान कार्डची सगळ्यांची कामं, सर्व कागदपत्रांची कामं केलेली आहेत. आणि नक्कीच जनतेला माहिती, माझ्यावर जनतेचा विश्वास आहे. पक्षाने जरी विश्वास नसला ठेवला तरी जनतेचा माझ्यावर विश्वास नक्की आहे. म्हणून माऊली बोराडे हा जनतेच्या सेवेसाठी अपक्ष आहे. खरं तर माऊली भाऊंचं काम या प्रभागातल्या नागरिकांना सांगण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचं काम बोलतंय. कारण तळागाळातल्या नागरिकांशी पोहोचले, तळागाळांच्या नागरिकांची इथली कामकाजं केली आहेत. खरं तर म्हणजे तसं जर बघायला गेलं तर त्यांनी आत्तापर्यंत जी काही कामकाजं केली त्यांनी त्याचा पाढा वाचला आहे. परंतु सध्या आता आपल्याला मुद्द्यावरती यायचे, कारण प्रभागातली जी आहे ते सध्या आता विकास कुठला आहे का, विकासाला इथं गती मिळत नाही आहे. खरं तर आपण सध्या या प्रभाग क्रमांक 2मध्ये या प्रभागातल्या नागरिकांशी जेव्हा आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो त्यावेळेस सुद्धा अनेक इथले प्रश्न गंभीर आहेत, त्याच्याकडे कुणीही दाद देत नाही. अशा पद्धतीचे या ठिकाणी सध्या नागरिक प्रतिक्रिया देतात. भाऊ, खरं तर मला हा सर्वात मोठा एक प्रश्न पडला आहे, म्हणजे इथं जे काही इंद्रायणीचं जे पाणी असेल तुम्ही त्याचा मुद्दा उपस्थित केलात, परंतु मला हे देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की जो स्पष्ट आणि निर्मळ मनाचा जो व्यक्तिमत्व आहे, नागरिकांनी सुद्धा त्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का? राहिलं पाहिजे, नक्कीच राहिलं पाहिजे. मी त्यांचा बोला सर. नक्कीच ह्या विषयावरती त्यांचं मत आहे की म्हणजे प्रामाणिक व्यक्तीच्या तुम्ही पाठीशी उभं राहिले पाहिजे. या व्यक्तीवरती कुठलाही दाग नाही आहे, प्रामाणिकपणे आत्तापर्यंत कामकाज करत आले. त्याच्यामुळे नागरिकांनो तुम्ही सुद्धा जे प्रामाणिक आहे त्या प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीशी उभे राहा, असं त्यांचं ठाम मत आहे. भाऊ, खरं तर गेलं तर म्हणजे खरं बघायला जर गेलं तर तुमच्या या प्रभागामध्ये खरं तर 29 बंगले असतील ते पाडले गेलेत, नागरिकांवरती अन्याय झाला, बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, पाण्याचे टँकर आजही विकत घ्यावे लागतात सोसायटींना. ऐश्वरम हमारा सोसायटी आहे आमची, तर स्कायलाईन सोसायटीला आजही 1 लाखाचं बिल येतं, ऐश्वरम हमाराला 13 लाखाचं बिल येतं. आजही आमच्या प्रभागात पाणी विकत घ्यावं लागतं. जर हे नियोजन प्रशासनाचं असेल तर हे नक्कीच कुठंतरी गोंधळ आणि चुकीचा कारभार आहे. हा कारभार आम्हाला थांबवायचा आहे. जर तुमच्याकडे पाणी अवेलेबल नाही तर तुम्ही मोठ्यांच्या 26 मजल्याच्या बिल्डिंगला परमिशन का देता? जर तुमच्याकडे पाण्याचं नियोजन नसेल तर तुम्ही परमिशन देऊ नका. ह्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामध्ये आमच्या सर्वसामान्य फ्लॅटधारक, आमच्या सर्वसामान्य नागरिक याच्यात भरकडला जातो. नागरिकांची ज्यांनी फसवणूक केली त्यांना मग निवडून दिलं पाहिजे का? यांनी नाही दिलं पाहिजे. संधी आलेली, वेळ आलेली, परत फसवणूक होऊन द्यायची नसेल तर नागरिकांनी आता सुजन जागे व्हायचं. पुढचे 5 वर्ष तुम्हाला हक्काचा माणूस या ठिकाणी पर्याय म्हणून, मी सक्षम पर्याय म्हणून या ठिकाणी उभा आहे. नागरिकांनी एक संधी द्या. मी एक नगरसेवक नाही, एक सेवक आणि सेवेकरी म्हणून आपला या ठिकाणी काम करणार आहे. प्रभागातल्या जनतेसाठी तुम्ही झगडला आहात, म्हणजे नागरिकांनी सुद्धा कोण झगडतंय, कोण लढतंय आपल्यासाठी ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. मी वेळोवेळी सर बघा, कत्तलखाना आला असेल त्यावेळेस आंदोलन केलं आहे, वीज दरवाढ झाली तेव्हा आंदोलन केले. आमची इथं मी साखळी उपोषण केलेलं आहे. जे आमचे इथले रस्ते असतील, लाईट जाती किंवा कुत्र्यांचा या ठिकाणी उपद्रव जास्त वाढला होता, त्यासाठी मी साखळी उपोषण केलं. मी असा एक सामान्य कार्यकर्ता आहे की जो प्रत्येक समस्येसाठी या ठिकाणी उभा आहे आणि रस्त्यावरती आहे. दरवेळेस मी आंदोलन करून, पाठपुरावा करून या ठिकाणी प्रत्येक प्रश्न मार्गी लावला आहे. निश्चितच. खरं तर म्हणजे नागरिकांना आता काय आव्हान करताय तुम्ही? मी आव्हान करतो सर्व नागरिकांना की प्रभाग क्रमांक 2मध्ये क गटामध्ये एक सक्षम पर्याय, अपक्ष जरी असलो तरी कामाचा आहे. मी माणूस कामाचा आहे. मला एक संधी द्या. मला नगरसेवक नाही तर आपला सेवक म्हणून, सेवकरी म्हणून मला एक संधी द्या. माझं चिन्ह आहे नारळ आणि अनुक्रमांक आहे 6. नारळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला प्रचंड बहुमताने विजयी करा. 16 तारखेला आपण सर्वजण 16 तारखेला एकत्रित आपण विजयी उत्सव साजरा करू. आणि तुमचा हक्काचा माणूस, कामाचा माणूस आपला माऊली हा सर्वांना माहिती आहे. तुमचा दिलेला विश्वास आणि तुमचा आवाज म्हणून मला पालिकेत पाठवा. मी गेलो म्हणजे आपण सर्वजण पालिकेत गेलो आणि तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. मी माझ्या माऊली या नावाला जपणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे, गरीब कुटुंबातला आहे. खरं तर माऊली बोराडे या प्रभागातून सध्या सर्वसाधारण या गटातून सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. खरं तर अपक्ष म्हणून हे निवडणूक लढवत आहेत. खरं तर ज्या पक्षात होते त्या पक्षामध्ये वर्षानुवर्ष त्यांनी कामकाज केलं, परंतु सध्या आता युती झाल्यामुळे सध्या आता त्यांना
तिकीट जरी नसलं तरीसुद्धा ह्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 2मधील नागरिकांनी त्यांना उभं केलं आहे आणि सध्या आता नागरिकांचा सुद्धा मोठा पाठिंबा त्यांना मिळतो आहे. त्याच्यामुळे सध्या नागरिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की सध्या या प्रभागामध्ये प्रामाणिक काम करणारा कोण आहे, आपल्या हाकेला धावून जाणारा कोण आहे, त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण नागरिकांशी लढणारी ही नेते मंडळी कोण आहे किंवा आपल्या हाकेला धावून जाणारा व्यक्ती कोण आहे, निश्चितच त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे निश्चितच या प्रभाग क्रमांक 2मधून माऊलीभाऊ बोराडे जे असतील ह्यांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये रणशिंग फुकलं. खरं तर हे सध्या आत्ता तिहेरी लढत होती प्रभाग क्रमांक 2मध्ये, त्यामुळे निश्चितच प्रभाग क्रमांक 2मध्ये चुरशीची लढत होती का हा देखील सध्या आत्ता प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे एक येणाऱ्या जी काही 15 तारखेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये नक्कीच आता जे मतदान होईल त्या मतदान स्वरूपी निश्चितच जनता नेमकी कुणाला निवडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे 16 तारखेला गुलाल हा नेमका कुणाचा हे आपण 16 तारखेलाच पाहणार आहोत. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.